नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती तसंच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती पण अपलोड करत असतो. फॉर रेग्युलर अपडेट्स तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. इथे जर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेले तर तुम्हाला तिथे टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथून डायरेक्ट तुम्ही जे काही आपले निकाल आणि आपले जे काही रिझल्ट आहेत, इतर अपडेट आहेत, ते संपूर्ण तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर आजची जी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ती आहे की जिल्हा परिषदेचे पेसा क्षेत्रातील निकाल यायला सुरुवात झालेली आहे. याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता मी आणि तिथं तुम्हाला सांगितलं होतं की 31 तारखेच्या आधी किंवा 31 ते 15 सप्टेंबर या दरम्यान तुमचे निकाल येणार आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, जराही स्किप नका करू. तर हे निकाल यायला आता सुरुवात झालेली आहे आणि आरोग्य सेविकेचे काही जिल्ह्यांचे निकाल आलेले आहेत आणि ते निकाल कसे बघायचे याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना निकाल पण बघता येत नाही. तर वेबसाईट कशी चेक करायची, कोणत्या वेबसाईटवर जायचं, ही पण माहिती आपण आता इथे शॉर्टमध्ये बघणार आहोत. तर जे विद्यार्थी आता निकालची वाट बघत आहेत त्यांनी आता फक्त शांत बसा. जसे जसे निकाल येतील तसे तसे आपण एक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत जाऊ. तुम्ही फक्त टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथून डायरेक्ट तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता आणि त्याची लिंक तुम्हाला आधीच सांगितलं मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर बघा, आता जे 2-3 निकाल लागलेले आहेत त्या निकालाबद्दल आपण माहिती घेऊया. आणि आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक याचे निकाल आज तरी नाही आले, आता रात्रीचे 8 वाजत आहेत जवळपास. पण काही जर आले तर आज रात्री येतील किंवा मग उद्यापासून बाकीचे निकाल यायला सुरुवात होतील. तर चला आपण कट ऑफ किती गेला आहे, कशाप्रकारे निकाल लागलेला आहे तो बघूया. तर हे बघा, आपला टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती आपण सर्व टाकलेलं आहे. जळगाव आरोग्य सेविकेचा निकाल आलेला आहे. त्याच्यानंतर आज 3 आलेले आहेत. अहमदनगरचा टाकला इथे. आणि आरोग्य सेविका याच्यामध्ये आहे, हा एक आलेला आहे. याच्यामध्ये याचं काय नाव आहे, पुण्याचं पण आलं आहे. आता पुण्याचं बघूया आपण. फक्त तुम्हाला एक ओव्हरऑल किती निकाल, कट ऑफ कसा गेला ते बघण्यासाठी आपण आता एक याच्यावरती मी क्लिक करतो. तर हा आहे जिल्हा परिषद, हा अहमदनगरचा निकाल. आता इथं बघा, अहमदनगर जिल्हा परिषद. आणि याच्यामध्ये बघा आता किती कॅन्डिडेट्स पास झालेले, जवळपास हा आरोग्य सेविकेचा निकाल आहे. आणि याचे टोटल कॅन्डिडेट जर आपण खाली गेलो, खूप कॅन्डिडेट्स आहेत आणि जवळपास 500-550 इथे कॅन्डिडेट पास झालेले आहेत. मुली आहेत सर्व आणि 90+ ज्यांचे मार्क्स आहेत 90पासून, त्या सर्वांचं इथे लिस्टमध्ये नाव असते. मिनिमम पासिंग मार्क्स आहेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ते आहेत 90. आणि आरोग्य सेविकेमध्ये खूप कमी कट ऑफ जातो, कारण मुलीच असतात फक्त. आणि यांचा मुलींमध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे आणि टेक्निकल मार्क्स असल्यामुळे इथे कट ऑफ कमी जात असतो. तर सुरुवात बघा 138 पासून, टॉपर आहे 138 पासून सुरुवात झाली. मग या प्रकारे असं खाली निकाल गेलेला आहे. तर जागा जर कमी असतील, तर जागा जर जास्त असतील तर ते सर्व विद्यार्थी इथे सिलेक्ट होतील. 550 जागा आहेत. जर इतक्याच जागा असतील, 250 ते 300 जवळपास जागा असतात आणि कधी कधी त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत या जिल्ह्यामध्ये. तर जिथे जास्त फॉर्म आले तिथे जागा पण जास्त आहेत आणि तिथला थोडासा कट ऑफ हाय जाऊ शकतो. पण इथे तसे काहीच चान्सेस नाही, कारण आरोग्यसेविकेचा कट ऑफ सर्व जिल्ह्यामध्ये खूप कमी गेलेला आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी तर जागा पण रिक्त राहिलेल्या आहेत, कारण विद्यार्थी पास न झाल्यामुळे. तर या प्रकारे तुम्ही डाउनलोड करा निकाल. ही संपूर्ण माहिती होती. याच्याबद्दल किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर डाऊट असतील मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.